मित्रांनो बघा, आज गुलाल प्राप्त केलेला आहे. आई एकवीरा प्रसन्न वीरा महेश शेठ म्हात्रे यांचा कार्तिक आज गुलालाचा मानकरी झालेला आहे. तर आज जाणून घेऊया कशा प्रकारे गुलाल प्राप्त झाला आणि आजचं नियोजन काय होता. दादा नमस्कार. तर आज पुन्हा एकदा कार्तिकने ना चिंचोलीच्या मैदानामध्ये गुलाल प्राप्त केलेला आहे. तर आज कोणत्या साईडची गाडी धावली आणि कशा प्रकारे शर्यत झाली ती आम्हाला सांगा दादा. गाडी उजव्या साईडने धावली हम्म. आणि गाडी चांगली पळाली. तर आज दादा पैऱ्यामध्ये होता कार्तिक आणि आपला वाकडीकरांचा बशीर शेठ यांचा सुंदर. तर ही नियोजन कसं काय घडून आलं दादा? हा नियोजन आमच्या भाऊनी केला, कार्तिकच्या मालकानी. हम्म. त्यांचं ते दोस्त आहेत, त्यांचा नियोजन झाला, त्याच्यामध्ये आमची गाडी पळाली. तर दादा उजव्या साईडची उजव्या साईडची पळाली दादा गाडी. तर कार्तिक आपला कुठून होता दादा? आतून. तर दादा बघा ना, जेव्हा पब्लिकचा बैल पळतो तेव्हा कुठेतरी एक आतून जो बैल पळतो त्याची पण एक म्हणजे हे असतं की पब्लिकच्या बैलाला साथ निभायची आणि ती चांगल्या प्रकारे म्हणजे साथ निभून आज गुलालामध्ये ठेवलेली आहे गाडी. काय सांगाल? गाडी आमची पूर्ण खालपासून वरपर्यंत जुलून पळाली आणि गाडी चांगली पळाली. आणि समोर आम्हाला गाडी होती आंतरलेवल्यांची, ती पण गाडी चांगलीच होती. खालनं ते आम्हाला टाकूनच पळत होतं, पण पुढच्या निकालाला कार्तिकनी जोर करून गुलाल घेतला. बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे गाडी आपल्याला टाकून होती, पण पुढच्या रानाला कार्तिक वाढला आणि गुलाल प्राप्त केला. दादा कार्तिकची खासियत आहे का? खासियत कार्तिकची म्हणजे गाडी बघून पळतो, तर जशी दिसल तसा कार्तिक पळतो. तर बघा, मागच्या वेळेला वेगळ्या पायऱ्यामध्ये होता आणि आज पुन्हा एकदा वाकडीच्या सुंदर सोबत पळाला. तर नेमकं पायऱ्याविषयी कसं काय नियोजन करता तुम्ही? वेगवेगळे पायरे वेगवेगळे पैरे केले का बैलाचा पण किती स्पीड आहे, बैल किती पळतो तो पण आपल्याला कळतो. एकाच बैलात पळून सारखी गाडी पळून पण फायदा नाही ना. बरोबर दादा. नवीन पाहिजेच आपल्याला. तर काय सांगाल दादा, आज मऊ गावातील सर्व पोरं आलेले आहेत दादा, काय सांगाल? पोरांचा म्हणजे पोरा आमची शर्यत जमली का सगळी गोला होतात. त्याच्या आधी कोणच येत नाही, सगळे इकडे तिकडे थांबतात. बैल एकदा जमला, गाडी जमली का सगळी गोला होतात. बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे पोरं भले आपली बाहेर कुठं असू नये, पण जेव्हा शर्यत होतं तेव्हा समजल्यावर आपलं काम टाकून येतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? शर्यत जमली, फोन केला लगेच येतात सगळे. तर अजून काय सांगाल दादा? कार्तिकवर बरीच आशा अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षावर कुठेतरी तो म्हणजे उभा राहतो. म्हणजे बोलती असती पूर्ण मोठा घास एकदाच नाही घ्यायचा, थांबून घास. नक्कीच दादा. बघा, आज झाली गाडी ती प्रेमा खातीर झाली. तर आपलं नाव होता बिंदोरला का आपण म्हणजे विचारून गाडी झाली. विचारून. तर कंटिन्यू गुलालमध्ये गाडी आहे. तर आशाने गाडी पण म्हणजे बरेच वेळेला म्हणजे जमतंय किंवा नाही जमत. तर कसं काय होतं दादा आज? आम्ही जास्त काही या अंगावर घेत नाही. आमची गाडी जमली तर आम्ही करतो, किंवा लास्टला आपल्याला वाटला कोण नाही मग कोणला तरी चांगल्याला गाडी घेतो, चांगल्या जोडीची गाडी घेतो. तर दादा बघा ना, तुमच्या ह्याच्यामध्ये जाणकार व्यक्ती म्हणजे असे वरिष्ठ जे असतात ते नाही, पण यंग मुलांच्या जो काही निर्णय घेतात तो कुठेतरी यश प्राप्त होतं. म्हणजे जो काही निर्णय घ्याल तुम्ही ते निर्णय आमचा आम्हीच घेतो. पोरं मोठी माणसं पण आहेत आमच्या पाठी, पण ते फक्त बाकीला पहिल्याचा करतात. बाकी पोरं आम्ही निर्णय घेणार, गाडी कुठली खेळायची, कुठल्या साईडने खेळायची, कुठला पायरा करायचा तो आम्ही. तर दादा, आज चिंचोलीचं मैदान आणि खूप जुना मैदान आहे आणि त्या मैदानावरती शर्यत खेळायला पण बऱ्याच जणांची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये तुमची पण गाडी गुलालमध्ये राहिली. तर आजच्या म्हणजे सुट्टीची म्हणजे कोणी निर्णय घेतला? सुट्टी कोणी केली? सुट्टी आर्यन म्हात्रे, बारका भाऊ आहे, तोच सुट्टी करतो. तो नसला तर कार्तिक करतो. तर आज आर्यन म्हात्रेने केली. तर दादांविषयी काय सांगाल? कारण की तुमच्याकडे सर्व जबाबदारी देतात मालक स्वतः, खंबीर साथीला पण आहेत तुमच्या. तिला महेश शेठ म्हात्रे बैल त्यांचा आहे. पण दादा कधी असं म्हणजे पुढे पण म्हणजे घेत नाही. चला दादा बघा ना, तुम्हाला म्हणजे स्वतः मालक असून कधी पडदे पुढे म्हणजे येत नाही जास्त म्हणजे. तर तुमच्याकडे जबाबदारी असते.
जबाबदारी असते आमच्याकडे. आम्ही पण खेळतो, आमची पण बैल आहेत. ते पण बैल आमचाच आहे, आमच्या बरोबरच असतो, सगळं आम्हीच करतो. ते आमचे नातेवाईक आहेत, बैल आमच्याकडे असतो, निर्णय आम्हीच घेतो. हम्म. तो पायरा करतात, बाकीचा काम आम्ही. अजून अजून काय सांगाल दादा? अजून आम्ही सांगाल तरी सांगायचं काही नाही, करून दाखव. ओके, ठीक आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.